कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा रोस्टेड चहा, भाजलेला चहा अतिशय व्हायरल होत आहेत या रेसिपी. असं म्हणतात की हा रोस्टेड चहा पिल्यामुळं चहामध्ये जे कॅफेनचं प्रमाण असतं ते कमी होतं. त्यामुळं आरोग्यासाठी हा रोस्टेड चहा चांगला आहे. शिवाय आपण नेहमीचा जो चहा बनवतो यापेक्षा याची टेस्ट मात्र अप्रतिम लागते. तर हा चहा दोन प्रकारे बनवला जातो. तर हे दोन्ही प्रकार आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला पाहूया पहिला प्रकार. यासाठी चहाचं भांडं घ्यायचं आहे. हे पूर्णपणे कोरडं असावं. आता यामध्ये या ठिकाणी 2 चमचे साखर घेतलेली आहे. साखर ही आपल्या आवडीनुसार घेतली कमी जास्त तरी चालेल. सध्या सर्वांनाच कमी साखर लागते. त्याचबरोबर 2 चमचे पावडर घेतलेली आहे. या ठिकाणी आपण 3 कप चहा बनवणार आहोत. यामध्ये 2 वेलची अशा थोड्याशा साधारण ठेचून घ्यायच्या आहेत आणि गॅस पूर्णपणे मध्यम आचेवर किंवा पूर्ण मंद आचेवर ठेवायचा आहे आणि ही साखर आणि पावडर अशी भाजून घ्यायची आहे. अगदी काही सेकंदातच ही साखर जी आहे ही वितळायला लागते. मात्र अगदी मध्यम आचेवर एकसारखं सतत हलवत राहायचं आहे. थोडे जरी तुम्ही दुर्लक्ष कराल तर ही करपली जाण्याची शक्यता आहे. अगदी काही सेकंदात पाहू शकता ही साखर आपली आता छान वितळलेली आहे. तर यापेक्षा जास्त आपण हे वितळवायची नाहीये. या ठिकाणी अगदी थोडीशी अशी साखर पूर्णपणे विरघळली की लगेच यामध्ये आपण दूध ऍड करायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे हे साखर वितळली गेली. तुम्ही यापेक्षा जर जास्त वितळवाल तर तुमचा चहा कडू लागेल, कडवट लागेल. पूर्णपणे तुमचं म्हणजे वेळ वाया जाईल. शिवाय चहा पावडर, साखर, दूध सगळं वाया जाईल. यामुळे या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या ठिकाणी जास्त भाजायचं नाही. थोडीशी साखर वितळली की लगेच यामध्ये दूध टाकायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दूध टाकल्यानंतर तुम्हाला अशी त्याची शाईट बनलेली दिसेल पहिल्या साखर आणि पावडरची. घाबरण्याचं कारण नाही. या ठिकाणी आपला चहा म्हणजे वेस्ट जाणार नाहीये. तर लगेच अगदी काही सेकंदात ही जी शाईट बनलेली असते, याची पापडी बनलेली असते, ही विरघळून जाते या चहामध्ये. अगदी काही सेकंदामध्ये ही छान अशी मिक्स होऊन जाते. फक्त या ठिकाणी महत्त्वाची टीप लक्षात घ्यायची आहे की जास्त भाजायची नाही, नाहीतर ही करपट असा चहा लागेल. आता यानंतर थोडा वेळ चांगला असा चहा हा शिजून द्यायचा आहे. आपण सुरुवातीला सगळं दूध घालायचं नाही. तर चांगला शिजला गेली पावडर की यामध्ये आता आपण दुसरं 1 कप दूध घालायचं आहे आणि आता छान अशी याला उकळी आणायची आहे. पाहू शकता कलर सुद्धा कसा याचा अगदी अप्रतिम आहे. इतके छान अशी ही टेस्ट लागते. तर हा एक प्रकारे चहा बनवला जातो. यानंतर आपण चहा बनवण्याचा दुसरा एक प्रकार पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास मात्र प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. आता यानंतर आपण चहाचा दुसरा प्रकार पाहणार आहोत. पूर्णपणे असं कोरडं भांडं घ्यायचं आहे चहा बनवण्यासाठी. यामध्ये 2 टेबलस्पून साखर घ्यायची आहे. महत्त्वाची पहिली टीप लक्षात घ्या, भांडं ओलं नसावं, चहाचं पूर्ण कोरडं असावं. आणि आता ही साखर गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आणि मंद आचेवर ही साखर वितळवून घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपण पावडर लगेच टाकायची नाही, तर ही साखरच पूर्ण वितळली गेली. पाहू शकता लगेच साखर वितळली जाते. या ठिकाणी सुद्धा अगदी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ही साखर सुद्धा जास्त रोस्ट करायची नाही, जास्त भाजायची नाही. अगदी ब्राऊन कलर येऊ द्यायचा नाही. फक्त साखर विरघळली थोडीशी की लगेच यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. यामध्ये सुद्धा पाणी टाकल्यानंतर थोडीशी साखरेच्या पापडी तयार होते, परंतु लगेच पाणी टाकल्यानंतर पाण्याला उकळी आली की ही विरघळली जाते. या ठिकाणी पाहू शकता कलर तुम्ही अजिबात डार्क ब्लॅक कलर येता कामा नये, नाहीतर तुमचा चहा कडवट लागेल.
आता या ठिकाणी थोडंसं आलं असं चेचून घालायचं आहे. आलं कधी खिसून घालण्यापेक्षा चेचून घातलं म्हणजे याचा फ्लेवर जास्त येतो चहामध्ये. सर्दीच्या दिवसामध्ये आलं चहामध्ये घातलं म्हणजे चहाला एक छान अशी टेस्ट येते. आता हे आलं आपण थोडंसं टाकायचं आहे यामध्ये. त्याचबरोबर 2 वेलची या सुद्धा थोड्याशा अशा चेचून घ्यायच्या आहेत आणि या सुद्धा चहामध्ये टाकायच्या आहेत. तुम्हाला आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही लवंग पण टाकू शकता, दालचिनीचा तुकडा टाकू शकता. आपल्या आवडीनुसार साहित्य टाकलं तरी चालेल. आता यानंतर या ठिकाणी 2 चमचे चहा पावडर टाकायची आहे. साखरेचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार ठेवलं तरी चालू शकतं. मध्यम आचेवरच ही चहा पावडर चांगली अशी शिजवून घ्यायची आहे. या ठिकाणी पाहू शकता आपले चहा छान आता असा शिजलेला आहे. आता यामध्ये आपण 1 कप दूध ॲड करायचं आहे. दूध हे शक्यतो उकळलेलंच असावं. आता हा चहा सुद्धा आपण 3 ते 4 मिनिटं चांगला मध्यम आचेवर शिजवून घ्यायचा आहे. शिजल्यानंतर पाहू शकता याचा कलर पण किती छान दिसत आहे. इतक्याच अप्रतिम टेस्टी चहा लागतो. रोजचा नेहमीचा आपण जो चहा बनवतो यापेक्षा याला वेगळी टेस्ट असते. शिवाय असं म्हणतात की यामुळं रोस्टेड चहा घेतल्यामुळं या चहातील जे कॅफीनचं प्रमाण आहे हे कमी होतं. शिवाय फ्लेवर सुद्धा एकदम वेगळा असा येतो. त्यामुळे नक्की एकदा या दोन्हीपैकी चहा कोणत्याही प्रकारे बनवून पहा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला कोणत्या प्रकारचा चहा जास्त आवडला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.